टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या झळातून मुंबईकरांची सुटका होतानाचं चित्र सध्या तरी काही दिसत नाहीये। भाजीपाल्यानंतर आता दुधाच्या किमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की दुधाच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे आणि अमूल नंतर गोकुळनेही दरवाढ जाहीर केलेली आहे। 3 दिवसापूर्वीच अमूल कंपनीने प्रति लिटर 2 रुपये महाग केलं होतं, दूध महाग केलं होतं आणि आता गोकुळ ब्रँडच्या दुधाच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे। गोकुळने प्रति लिटर मागे 2 रुपयांची दरवाढ जाहीर केलेली आहे। कोल्हापूर दूध उत्पादक संघाने याबाबत अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून याबाबतची माहिती दिली आहे। या दरवाढीमुळे कोल्हापूरहून मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये वितरित होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या फुल क्रीम आणि गाय दुधाच्या पॉलिथिन पॅकमधील दरवाढ करण्यात आले आहेत। नवीन दर उद्या 5 मे पासून लागू होणार आहेत आणि अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचं बोललं जातं। याचा परिणाम देशांतर्गत किरकोळ महागाईवरही होतो आणि या महागाईचा फटका आता दुधासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर बसताना पाहायला मिळतं। दरम्यान टोन दूध आणि गोकुळ शक्ती दुधाच्या दरात कोणतेही बदल होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले। दुकानदार आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। 2 रुपयांची दरवाढ करण्यात आलेली आहे। ग्राहक येतात का आणि दूध घेतात? घेतात ना, दूध घेतात। 2-2 रुपये वाढले, त्याचा किती परिणाम होईल असं वाटतंय? बोल चिल्लाते हैं वो लोग, बोलते हैं 2 रुपये बढ़ गया है, अभी क्या और कितना बढ़ेगा, ये सब बोलते हैं। दूध लेना बंद करना पड़ेगा अभी। नक्कीच आपण पाहतोय की या सगळ्या प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्य मुंबईकरांच्या, ज्या दूध केंद्रावर येत आहेत आणि महागाईनं होरपळल्यानं बऱ्याचशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यांच्या देखील ऐकायला मिळत आहेत। तर या महागाईतून सर्वसामान्य मुंबईकरांची सुटका नेमकी कधी होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।